400 किती? बरं. गुरुदेव बक्षिणी करी, चारा घे चालवरी. गुरु तारे वरी. आपण जेव्हा गुरुला काय करत होतो, पक्षिणी असं समजा. मग ते पिलाला काय करते, चारा अशी तोंडात भरवत असते. चारा घे चालू करते रे. मग पक्षाला काही पाय आहे पण काही नाही, हात नाही आहे काय. अंडाचे म्हणतात त्याला. ते काय होत असले ते पिलू जगवायचं असतं ना. पण ते पिलू तिला काही दूध थोडंच आहे काही. म्हणजे चारा कशी आणत असते त्याचं सुंदर आहे का. म्हणजे चारा आणते ना, गवत आणते का, मग काय आणते पक्षीने. ऐकायला येईल दाणे नाही बरं काय, बारीक बारीक किडे आणते. ते बारीक बारीक किडे असते ना, ते घेऊन येते आणि ते मग त्याच्यामध्ये. कारण दाणे आणते म्हटलं तर चावण्याकरता दात कुठे आहे. पक्षाला कुठं दात असते का, मांसाहारी प्राण्याला दात असते का. दृष्टांत दिला म्हणून. आणि ते असे प्रेमाची नितावे ज्ञानाची ध्यानात बसावे. तेव्हा सतत आपलं जे ध्यान असतं, पण त्याला मर्यादा आहे. काही कालपर्यंत समाधी असते, नंतर पुन्हा उत्थान होत असते. पण हे श्रीगुरुरूपी ध्यान असं आहे की ज्याला उत्थान नाही. ध्यानात ते प्रसव आहे. पूर्ण सिंधू हेलावे पुढे जायचे. पौर्णिमेच्या दिवशी आकाशातला चंद्रमा पूर्ण होतो, समुद्राला काय येते. किंबहुना या परी आणि श्रीगुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारी बाह्य सेवा. तेव्हा आता बाह्य सेवा कशी करतो हे सांगतो. तेव्हा तरी आवांके ऐसे आवांके म्हणे दास्य करीन के. आणि गुरु कौतुकी माग. असं काही दास्य करील की गुरु स्वतः म्हणतील की काहीतरी तू माग म्हणशी काही काहीतरी माग म्हणून ते म्हणतील. बघा मग मी काय मागणार त्यांना, काही धन दौलत वगैरे काही मागणार का. मग काय मागणार. गुरुभक्तीमध्ये जे एकनिष्ठ गुरु भगवत भक्त असतात ना, गुरु असतात ना, मग त्यांची मागणी काय असते. तरी जीव आहे ना याच्यामध्ये. तैशी असाच्या उपासती गोसावी प्रसन्न होती, ते तुम्ही विनंती ऐशी करी. मग या उपासनेच्या द्वारा श्रीगुरु प्रसन्न होतील, मी त्यांना अशी विनंती करील. म्हणेन तुमचा देवा परिवार जो आगवा आणि थोडे रुपये व्हावा मीची. जेवढा काही तुमचा परिवार असेल तो सर्वच्या सर्व परिवार मी एकटाच राहीन. आणि उपकरती आपुली उपकरणे जाती जे तुली माझी रूपे ते तुली व्हावी. श्रीगुरु म्हटल्यानंतर उपकरण असतात नाही का. मनुष्यांचा त्याला सदरा लागतो का. आता अलीकडे टोपी निघाली, पूर्वी फेटा बांधत. आता फेटा गेला, आता कालवा झाला. आता टोपीसुद्धा काय झाली, संपली. काल आहे पुन्हा काय काल बांधला. धोतरसुद्धा काय झालं, कुठं दिसते काही. बाबा काय वय तुमचं, 85 वर्षाचं. काय नसल्या म्हणलं गिटार नाही. आता ते धोतर काय झालं, ते बरं आहे वारकरी शिक्षण संस्था म्हणून
जो धोतर नेसलेला विद्यार्थी घेतला लोक म्हणतात वारकरी शिक्षण संस्थेतला असला पाहिजे. हा कोणी टोपी घालत नाही, काही नाही. तुमचे याच्यात मंत्रिमंडळात तरी कोण आहे? पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ती नाही का जवाहरलाल नेहरू सुद्धा टोपी घालत असे ना, ते राजेंद्र बाबू सुद्धा टोपी घालत असत. ती टोपी गेली आता. फक्त सगळ्या मिनिस्ट्रीमध्ये एकच टोपीवाला आहे, जो म्हणजे अण्णासाहेब हजारे. त्याने भारतीय संस्कृती काय ठेवली? धोतर नेसलेला एकच दिसत असतो. बाकी परिवार में होय बरं का. बहुताची माये मी एकली भाऊनी ठाये, तैसे करुणी आणवाय कृपे दे. श्री गुरुचे आता एकच शिष्य असते तो प्रश्न ना. आता गुरुला एकच शिष्य असतो असं थोडंच आहे की. मग प्रत्येकजण काय म्हणत असतो आपल्या गुरुला? गुरुर् ब्रह्मा गुरुर्देव गुरुदेव गुरु साक्षात परब्रह्म. सगळे नाते कोणाच्या ठिकाणी असते? श्री गुरुच्या ठिकाणी. मग त्यांचे 10 जरी शिष्य असले तरी प्रेम कोणावर असणार? माझ्यावर. ते विवेकानंद वगैरे वगैरे तुमचे स्वामी होते ना, त्यांचे गुरुजी हो, त्यांची ते सांगतात बघा, गोष्ट सांगतात असे काही. त्यांनी म्हणले आपले गुरुजी विवेकानंदावरच जास्त प्रेम करतात. थोडी शंका आली बघा, आणि त्या शंकेचं निवारण करण्याकरता त्यांनी थोडे नाटक केलं. होतं काहीतरी फळमाना बारीकसा पिकलेलं, आणि 2-4 दिवस झाल्यानंतर बा फार दुखते, भेंडायला असं झालं तसं झालं. सांगितलं म्हणलं हे जे फोड आलेलं आहे ना, म्हणलं हा तेव्हा बसेल केव्हा बसेल, तर म्हणलं औषधाने नाही. सगळं नाटकच होतं ते. मग कशावर जोखून याला तोंड लागेल आणि त्याच्यात याच्यामुळे ते का होईल बसेल. माताले त्यांचे शिष्य आपले जसे 4 स्तंभ आहे ना, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये विवेकानंद आणखी त्यांची मित्रमंडळी. मग कोण ना दोघा म्हणला गुरुजीला काही समजते की नाही? हात लावण्याच्या ऐवजी काय लावा म्हणतात? तोंड लावा म्हणतात. तोंड लावलं म्हणजे जे काही गोड आहे का त्याच्यामध्ये? काही आंबा आहे का? मग कोण तयार झालं? विवेकानंद. खरोखरच ते भेंड होतं का फळ होतं? म्हणून जरी आणखी त्यांचे 4 शिष्य होते तरी नाव कोणाचं जास्त येतं? एक 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 सांग नापी सांगतात. अनुरागा भेद लावी एक पत्नी व्रत केवावी, आणि क्षेत्र संन्यास करवे लोभा माझे. इतकं प्रेम राहील. अनुरागा वेद लावे, त्यांच्या प्रेमाला मीच विषय होईल. एक पत्नी व्रत घेवी. नाही का मनुष्य म्हटल्यानंतर आता सरकारने काय केलेलं आहे? कायदा केलेला आहे, हम दोन हमारे. असं सरकारचा कायदा. त्याच्यामुळे हिंदूची संख्या काय होत चालली, आणि भलत्याच गवत वाढत. त्यांच्याकरता कुठं कायदा आहे? विचित्र प्रकार आहेत. आणि उद्या जरी हिंदूची संख्या कमी झाली आणि त्यांची जर संख्या वाढली तर राष्ट्र मागतील. काय होते? बहुसंख्याचा कायदा. तुम्ही काय करणार? निवडून तरी कोण येत असतो? बहुसंख्याक असेल तो काय करतो? चतुर्दिक्ष वाराणाला निघो बाहेरा, दैसा गुरुकृपे पांजरा होईल. एखाद्या याच्यामध्ये आणखी खोलीमध्ये सगळ्या खिडक्या बंद असल्या म्हणजे वारा जसा आतला वारा बाहेर जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे गुरुकृपे पांजरा होईल. गुरुकृपेला नाही का, पांजरा म्हणजे आपलं
पोपट असतो ना, त्याला पिंजरा म्हणतात ना, तो पिंजरा मी होईल. आपल्या गुणाची लेणी करीन देवशिवे स्वामीनी, आणि असो होईन गोरसनी गुरुभक्तीसी. जेव्हा शिष्याच्या ठिकाणी असलेले गुण या गुणांनी संपन्न मी त्यांना करीन. आणि गुरुशिष्य स्वामीनी हे असो होईन गुरुभक्ती. गुरुसेवे स्वामीनी आहे. जोग महाराजांचं कीर्तन असायचं, थोडं स्वराचं ज्ञान कमी. मग त्या सगळी उणीव कोण भरून काढत असत? बंकट स्वामी महाराज. त्यांना सगळ्या स्वराचं ज्ञान होतं. बरं, त्यांचे संगीतामधले काहीतरी तज्ज्ञ होते ते. आणि त्याच्यामुळे जोग महाराजांचं कीर्तन पडू देत नव्हते. कीर्तन पडत असते का? बोर होऊ देत नव्हते. आपल्या गुणांनी त्यांना काय करते नाही का. अलीकडे आहे ना, एखादा चांगला म्हणणारा असतो, दुसऱ्याचा कमी. नाही तर मग फजिती करण्याकरता असा राग काढतो होता, दुसऱ्याला मानताच येत नाही. एक एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतात. ऐसा मनोरथाचे नाही, गुरुस्नेहाची वृष्टी मी होईन तळवटी. ऐशी मनोरथाच्या सृष्टी अनंताराची. गुरुस्नेहाची वृष्टी. कोणता पाऊस पडतो? गुरुचं प्रेम हाच कोणी पाऊस. तेव्हा खाली जमीन कोण होणार? मी होणार. मी पृथ्वी होईन तळवटी. नैशा मनोरथाची सृष्टी. एक चांगले संकल्प जे असतात एकच होत असतो का किती होत याचं गणित सांगता येत. गुरुचे भुवन आपण मी होईन. अंदाज करीन दासी. गुरु ज्या घरी राहत असतात ते घरसुद्धा मीच होईन. आणि दास भाऊनी करीन दास्य. आणि मी कोण होणार मग? दास तुमची दासीचा दास. मग दास करी त्यांचा संत दासाचे दासाचा. मग मी दास होईल. निगमागमा आधारे ओलांडेल ती उमरे. आणि ते होईन द्वारे द्वारपाळ. मग द्वार म्हटल्यानंतर एक उमरा असं खाली एकदम पाय जाऊ नये. तर उमरे कोण होईल? मीच होईल. मी होईन द्वारे द्वारपाळ. घर म्हटल्यानंतर त्याला दारं असतात. येण्याचं दार आहे पुढे एक. आता अलीकडे मोठी घरं असतात ना, येण्याचं दार वेगळं आणि जाण्याचं दार. गरीबाच्या ठिकाणी एकच दार असतो येण्याचं. इतिहासानं जाण्याचं झोपडी असते. कुठलं आलं अलीकडे सांगतात ना, भारत देश अजूनही सुविधा पुरवू शकत नाही. माणसाच्या घरापेक्षा झोपडपट्टीच काय आहे बघ. त्याला कुठं आहे? सगळं झोपडपट्टीचं जन्म आणि तिथंच राहणार, तिथेच संभा. तेव्हा अजूनही आहे ना, प्रत्येकाला इच्छा असते पण इच्छेनुरूप कार्य होऊ शकत. आता हे तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला आणि धर्मशाळेत नाही राहू दिलं तर मग त्याच तो असं म्हणू शकतो का? म्हणलं मी घर बांधेन. पाहिन मला पाहून घ्या बांधण्याच्या भानगडीवर. एक एक दृष्टांत देऊन मी होईन द्वारे द्वारपाळ. द्वारे सुद्धा मीच होणार. आणि द्वारपाळ कोण होणार? असं चौकदार असतो ना, तर चौकदार सुद्धा मीच होणार. मी होईन पाहू आम्ही होईन. आणि ते आम्ही लिचले होईन. छत्र मी आणि करीन दारी भारी भारी पण. पाहुआ म्हणजे पादुका. पूर्वीच्या काळात खडावा म्हणतात त्याला. पण जसे खडवा असं कधी कधी श्रीमंत गुरुजी असे चांदीच्या असतात, कशाच्या, अजून सोन्याच्या पाहिल्या नाही. पाहू आम्ही काय मी द्वारपाळ. छत्र मी करीन वारी पण द्वारपाळ. पाहू आम्ही होईल. बरं घालणार आहे कोण होईल? मीच होईल. मग छत्र मी करीन वारी पण. बरं डोक्यावरची छत्री धरणारा सुद्धा कोण होणार?
असताना आपण ज्ञानोबराच्या सोहळ्यात निघतो. ज्ञानोबराच्या आचार्थ काय असे तत्र असते तळ परत जाणं येतात तेव्हा तर हातो घेतला स्वामी पुढे खोलता होईल मी. बरंच गुरु चालायला लागल्यानंतर उंच का जागा कशी असते, कधी उंच असते कधी टेंगणी असते. मग त्यांना लागेल महाराज जरा हळू पाय ठेवा, जरा वर पाय ठेवा. हे सांगणारा कोण होईल? मग मीच होईल. तळ परत जाणं होता आणि त्यावर जर हातो द्यायचा तर एक चौरी असते बघा, ती काय करायची असे हलवायचे म्हणजे कृमी कीटक वगैरे काय होत नाही, येत नाही. स्वामी पुढे खोलता होईन मी. स्वामीच्या समोर खोलता शब्दाचा अर्थ काय आहे? खोलता म्हणजे जे खोलगट जागा आहे बाबा, त्या जागेत आधार देणारा मी होईल. खोलगट जागी किंवा डोंगरावरती चढताना आधार देणारा मी. आधार स्वामी पुढे खोलता होईन मी. आधार देणारा कोण होणार? जर चढतील त्यावेळेला आधार काय होईल? मीच होईल. मीच होईन सगळा करू सोयीन उघडाळा सांडी तो नेपाळा पडी खात होती. त्यांचा ठोका ज्या भांड्यामध्ये त्याला काय म्हणतात मग साध नेपाळा म्हणत असतात, त्याच्यामध्ये आणखी तो थुंका ठेवण्याचं सामान भांडं कोण होणार? मीच होईल. हडप मी ओळखेन, उगाळ मी होईन, ओळख मी करीन आंघोळीची. हडप मी ओळखेन, मीच उगाळ होईल. हडप शब्दाचा अर्थ काय आहे? विडा देण्यासाठी सेवा. विडा विडा पानाचा विडा. पाण्याचा काय? पानाचा विडा. असं नाही. मला काय वाटायला लागलं स्नानच व्हायचं तर विडा कसा एकदम काय उठल्याबरोबर काय विडा खात सांगण्याची बंदी आहे काही ठिकाणी आहे. हे पाण्याचं सत्र आपल्या आळंदीमध्ये नाही, पंढरपूरला जास्त. पसारे फडकरी तोंडात पाण्यात चळगळत असतात बरं का. पहिले पान जरी जात नाही तरी दुसरं काय करतात ते आपल्या आळंदीला नाही होता. बहुतेक विद्यार्थी पान काय करीत नाही, पान नाही, गुटखा नाही वगैरे. गुरुदेव आंघोळीची व्यवस्था कोण करणार? मीच करणार. होईन गुरुचे आसन अलंकार परिधान आणि चंदनादी होईन उपचार ते. मग स्नान झाल्यानंतर आसन टाकणे, त्याचप्रमाणे अलंकार प्रतिकार करणे, चंदनादी होईन उपचार. चंदन वगैरे लावणाऱ्या सर्व क्रिया आणखी माझ्याकडूनच होतील. मीच होईन सुवारू वगैरे उपारू. जेवायला बसल्यानंतर ताट म्हणा किंवा जे आसन म्हणा सगळं मीच होणार. वगैरे उपहार वाढणारही सुद्धा मीच होणार. आणि आपण पे श्री गुरु ओवाळीन. पण आणखी जेवणाच्या अगोदर आरती करीत असतात, ती आरती करणारही कोण होणार? जे वेळी श्री आरोग्य दी तेव्हा पांती करमेची पण. श्रीगुरु जेवण्याकरता बसल्यानंतर त्यांच्या पंक्तीला कोण बसणार? त्यानं पांती करमेची बंदी. त्यांच्या पंक्तीला कोण बसणार? मीच बसणार. आणि मीच होईन पुढची देईन वेळा. जेवण झाल्यानंतर मोठ्यांचं असताना मग तो विडा देत असतात. अनेक रंगाने विडा असतो. अलीकडे आपल्या याच्यामध्ये कमी पद्धत आहे. तर विडा नाही मुसलमानाचं सुद्धा खाद्य फार महाग असतो तो विडा. त्याला ते महाग वगैरे काही नाही, ते नशा आणत असतात. हे आपले ग्रस्त लोकांचा वेळा वेगळा असतो. म्हणजे मंडळी लोक असतात ना, एक वेळा 50-50 रुपयाचा असतो. काय असतं मला माहिती नाही. ते पानठेले असतात ना, तिथं ते पानं विकत मिळत असतात. ते विचारतात कोणता वेळा पाहिजे तर मला तसा करून देत असतात. ताट
ताट मी काढीन बरं का, शेज मी माझा जेवल्यानंतर उच्चिष्ट काढणारे मी काय का ताट काढण्याच्या वेळेला उच्चिष्ट काढण्याच्या वेळेला पळून जाईल का हो? नाही बा. काही ठिकाणी असते सगळे आपलं एक असे आणि एखाद्या अर्थाचे उच्चिष्ट काढण्याची वेळ आली तर दम पडून जात असं. ताट मी काढीन शेज मी माता विश्रांती करतील लोक देतील तेव्हा ते अंतरून कोण होणार, मीच होणार. आणि चरणसंवाहन मीच करेन. पण आणखी मोठ्यांचं असते बरं का, जे बंधू आपले मठाधिपती असतात ना, मग ते त्यांची सेवा वाटलेली असते. ते सेवाहीसुद्धा कोण सामान्य नाही, कोण आश्रमाचे मुख्य मठाधिपती वगैरे. ताट मी काढीन सेज मी थाडीन आणि चरणसंवाहन करीन मी. म्हणलं आमचे गुरुजी असे आम्ही त्यांची सेवा करतो, पाय वगैरे दाबतो, पण त्याला काहीतरी काळ वेळ पाहिजे. 1 तास झाला तरी गुरुजी होच म्हणत असतात. 2 तास झाले तरी गुरुजी नाहीच म्हणत नाही. तर शिष्यही कंटाळून झाला असतं पाय दाबून दाबून. ते गुरुजी म्हणत असतात बरं का, अरे दाब घे. तर म्हणलं गुरुजी किती वेळपर्यंत दाबायला जरा जोरात दाबायला सुरुवात करतो. दृष्टांत सांगितलं. परिवार काय मीच काय कोणती होय आपली सिंहासन 24 नंबरचे होय. 24 नव्हे होय. सेज मी झाडीन बरं का, ताट मी काढीन सेज मी झाडीन चरणसंवाहन मीच करीन. त्यांच्या पायाची सेवासुद्धा कोण करणार, मीच करणार. सिंहासन होईना आपण वरी गुरु करते आरोहण आणि होईना पुरे पण ओळखीचे. गुरुजी म्हटल्यानंतर आपण नाही का श्रेष्ठ पुरुष आले, ज्ञानी पुरुष आले, पवित्र असेल आपण त्यांना साध्या याच्यावर बसवतो का सिंहासनावर बसवतो. एखादं प्रवचन करायचं असलं तर काय काठवर बसवतो का आपण, सिंहासन असते ना. गुरु करते आरोहण, मग गुरु त्याच्यावरती बसतील आणि होईन पुरे पण ओळख अशा रीते पूर्णपणे सेवा मी करणार. श्री गुरुचे मन जया देईल अवधान आणि तो मी पुढा होईन चमत्कार. श्री गुरुचे मन देईल अवधान, सर्व क्रिया या मनावरती अवलंबून असतात. ज्यावेळेला श्री गुरु अवधान देतील त्यावेळेला मीच पुढे होईन चमत्कार. तेव्हा काय चमत्कार मी सांगेल तर पुढच्या ओळीमध्ये सांगणार. श्रवणाची आहे आंगणी होईन शब्दाची आहे, परशु होईन वसनी अंगाची आहे. श्रवणाची अंगणी श्रवण करता असताना वाक्य म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एकच शब्द असतो का भरपूर शब्द असतात. वाक्य म्हणजे शब्दाशिवाय वाक्य आलं ते शब्दसुद्धा कोण होणार, मीच होणार. आम्ही स्पर्श होईन गवसनी अंगाची आहे. जेव्हा स्पर्श नावाचं शब्द स्पर्श रूप रसगंध हे सगळं सांगायचं आहे तेव्हा श्रीगुरूचे डोळे अवलोकने सिंहाळे आणि पाहते ते सगळे होईन रूपे. श्रीगुरू ज्या ज्या डोळ्यांनी आपले जे जे पदार्थ पाहतील, अवलोकने स्नेहाळे प्रेमाच्या योगाने जे पाहतील, पाहते ते सगळे होईन रूपे. तेव्हा ते सर्व पदार्थ कोण होणार, जे जे डोळ्याला दिसेल ते दृश्य पदार्थ कोण होणार. हे सगळं प्रेमाचं आणि वर्णन आहे. अत्यंत प्रेम असते.
आई वडिलांपेक्षाही सुद्धा गुरुच्या प्रेमाला पारावार नसतो. इतकं प्रेम कारण काय आहे त्याच्यामध्ये उद्धाराचा मार्ग कोण तमेव विदित्वा निमृत्तिमेति नान्यपंथा विद्यते. नाही का मिष्टान्न दे भोग हे बघा अभंगाईला मिष्टान्न दे भोग नाही नका संताचे वचन मारी आणि मिष्टान्न देव. देवा आई वडील काय देणार खायला पदार्थ देणार साधे नाही पक्वान्न देणार झालंच तर काय जाईल त्याच्यापासून भुकेचं दुःख निवृत्त होईल. आई वडिलाच्या प्रेमाने जे काही पदार्थ आपण सेवन करतो त्याच्या योगाने दुःख कोणतं निवृत्त होते भुकेचं. आणि संतांच्या वचनाने कशाचं दुःख होते ते संतांचे वचन मारी दुःख आणि मिष्टान्न दे भूक त्यांचा महिमा काय वानवी नकळे साचार. पाहतीशिव होईन रूपे ते रसने जो जो रुचेल तो रसने होईल. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न असते. कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं नाही का. एखाद्याला कारल्याची भाजी आवडत असते पण ते कारलं म्हणजे साधा नाही मसाले भात आहे त्या कारल्या ते सुधारायचे ना ते रसयुक्त कार्य पाहिजे. ज्याला कारलं असते 5 रुपयाचा मसाला असतो 50 रुपये ते साधं ते साधे वांगे असते का मसाल्याचे वांगे असतात. एखादा आवडते नाही करायचं आम्ही तर जेवायला बसायचं ना. मग एखाद्याला कार म्हटलं वाडा वाडा एखाद्याला कशाची भाजी आहे कारले जाके पुढे जो जो रस रुचेल तो रस मी होईल. गंध रूपे कीजिल घराणं सेवा म्हणजे गंध असतो जो टिळा लावले जात असतो तिलक मानत असतात. तो सामान्य असतो का असामान्य असतो. जो टिळकसुद्धा कोण होणार मीच होणार. एवं बाह्य मनोगत श्री गुरु समस्त विटाळीन वस्तू जात होऊन या अशा रीतीने बाह्य परिवार आहे तद्वारा मी होऊन गुरुची सेवा आणखी एकटाच करेल. विटाळून वस्तू जात होऊन या सर्व वस्तू मीच होणार. म्हटलं जिवंतपणी तशी सेवा करणारच करणार पण देह पडल्यानंतरही सुद्धा सेवा करणार. देह पडल्यानंतर कशी सेवा करणार. जेव्हा देह असेल तेव्हा ओळखी ऐशी कीजिल. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी शरीराच्या द्वारा कशी सेवा करेल. मग देहांती नवलं बुद्धिवाई मला देहांती नवल म्हणजे नाही का प्रारब्ध संपल्यानंतर कशी काय सेवा करणार. तर म्हणलं तेही आश्चर्य आमच्याकडून काय करा ऐकून घ्या. हे शरीर जे प्रपंच मामूर्ताचं शरीर आहे ना हे शरीराची माती मिळवीन ती एकशिटी जे श्रीगुरूचे उभे टाकली मग श्रीगुरूने यासाठी आपले पंचमहाभूताचं शरीर ना पृथ्वी आप तेज वायू आणि हे बघ एखादा मन हे झाल्यानंतर ते खाली शिरवण्या करता जात असतात दहन दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये ते असते ना आपलं हे अस्थी असतात ते सगळेच्या सगळे आता जर बंद केलं बघा नाही तर पोतं काय आणायचे ते राख असते ना किती आणायचे. त्यांना असं वाटलं पोतभर राख वाळून इंद्राणी टाकली म्हणजे आमचे स्वर्गाला झाले आणि इतकी ते राख टाकली काय आणि किती टाकली काय. पण लोकांचा गैरसमज हे सगळं काळक पाणी व्हायचं आणि ते प्रदक्षिणा झाल्यानंतर तीर्थ घेतलं पाहिजे. ते तीर्थ कसलं त्याच्या राखेचा सार तसं आपल्या यांनी विकासाच्या लोकांनी बंद करून टाकलं. आता फक्त अस्थी काय करायच्या सत्य संपूर्ण आणखी भारतामध्ये जरी तुम्ही फिरले अस्थीचं पाणी मात्र कुठे होते
आनंद नास्ती नास्ती उदकी, बाकी कुठेच. पाण्यात असली टाकल्यानंतर जसाची आहे, पण त्या इंद्रायणीमध्ये मात्र काय होते, तर ज्ञानेश्वर महाराजांचं वचन आहे, असली नाही काय करी तिथे मात्र वर्ण घ्या, पण बाकी कुठेच नाही मात्र. इथलं महात्म्य म्हणून सांगितलं तुम्हाला. शरीराची माती ओळखी नदी एकशिती, म्हणजे तो श्रीचरण उभेटा ती श्रीवरजी. माझा स्वामी कौतुके स्पर्श रुजे बदके, ज्या पाण्याला ते स्पर्श करतील ते पाणी मी होईल. आणि त्याचं लयाने इंदिके आपे आप, माझ्या शरीरामधला असणारा जो काही पाणी आहे ते पाणी आपली त्यांच्या त्या पाण्यामध्ये मी मिळवेल. देत लयाला इंदिके आपे आप, आपे आप म्हणजे बरोबर त्या पाण्यामध्ये मी पाणी आपलं मिळवेल. श्रीगुरु ओवाळते ते का भवानीचे उगाच उजाळते, आणि त्या दीपाची या दीप्ती ठेवीन ते. श्रीगुरु ओवाळते ते, श्रीगुरु आरती करते वेळी जे ओवाळते जे काही तेज असेल त्या तेजामध्ये आणखी आमच्या शरीरामध्ये असलेला तेज आणखी आम्ही त्याच्यामुळे प्रत्येक आप तेज वाव्याने दया दीप्तेची दीपाची या दीप्ती ठेवीन तेज, त्या तेजामध्ये आमच्या शरीरामध्ये असलेलं तेज आम्ही ठेवू. चौरी विंजना ते लया करीन प्राणा, आणि मग अंगीचा ओळंगणा होईन मी. चौरी इंजना श्रीमंत असतात, ते मठाधिपती लोक असतात, पाळण्यावरती बसतात, आणि मग ते चौरी विंजना तो जो हवा असते त्या हवेमध्ये आमच्या शरीरामध्ये असलेला वाऱ्याचा भाग, हवेचा भाग त्याच्यामध्ये आम्ही मिळवेल. त्याचं लयो नेईन प्राणा, आपला जो प्राण आहे तो त्याच्यामध्ये मी लय करील. मनाच्या अंगाचा ओळगणा होईल मी, मग अंगाचा ओळगणा होईल. म्हणून जो स्पर्श आणि शरीराला लागेल तो स्पर्श मी होईल. ज्ञानेश्वर महाराज अशी आकांक्षा या ठिकाणी सांगतात. जे जे अवकाशी श्रीगुरु असती परिवारीशी, आणि आकाशाला या आकाशी नेहमी पंचमहाभूताच्या द्वारा मी कशी सेवा करील. शरीरामध्ये असलेले पंचमहाभूत कसे सेवा करतात. जे जे अवकाशी श्रीगुरु असती परिवारीशी, ज्या आणखी अवकाशामध्ये सर्व परिवारासहित श्रीगुरु असतात. आकाश व या आकाशी, आमच्या शरीरामधलेलं आकाश जे आहे ते कोणत्या आकाशामध्ये मिळेल. श्रीगुरु रूपी श्रीगुरु ज्या आकाशामध्ये राहतात त्या आकाशात आमचा आकाश काय, म्हणजे देह पडल्यानंतर सुद्धा होऊ शकते हे सांगायचं आहे. जोपर्यंत अनेक आहे देह जोपर्यंत, मग देह असताना तो सेवा करीलच करील, पण देह पडल्यानंतरही काय करील. एकनिष्ठ भक्ताची लक्षणे या ठिकाणी सांगतात. त्यांना ज्ञान मिळवण्याची आवश्यकता असते. ज्ञानच त्यांच्याकडे काय येत असतं, दावा देत असतं. जितो मेला न संदेश, मला जिवंत सेवा करीनच करीन, पण मेल्यानंतरही काय करीन. ते काही माणसं असताना पामर माणसं म्हणला जन्मभर जिवंतपणे जर तुम्हाला दुःख दिलं, पण मेल्यानंतरही सुद्धा काय दिलं ते पामर दुःखाचं असते ना. एक ग्रस्त होता ना, जन्मभर दुःख दिलं बघा, आणि दुःख दिल्यानंतर मारायच्या वेळेला असा काही प्राण सोडण्याच्या वेळेला ते घर असताना त्या घराचं जे खांब होते त्या खांबाला असे दिला वगैरे, आणि पायाचा वेढा टाकला आणि मेला बघा. बरं ते पाय काढावे तिकडूनही पंचायती, बरं ते खांब बाजूला करावं तर खांब बाजूला करता येत नाही, पाय निश्चित बरं तोडून काढावं तिकडून येतात, पण पायच नाही गेला. मग त्यांनी युक्ती केली, मग काय तरी युक्ती केली, नाहीतरी जाळायचं आहे, नाहीतरी काय करायचं आहे, जाळायचं आहे की. पायच काय केलं, दौडून टाकला. मग ती प्रेत यात्रा चालली बघा कुठे मसनामध्ये घेऊन,
काही लोकांना शंका आली, म्हणलं हे काही साधा दिसत नाही आहे, काहीतरी खून केला असला पाहिजे. ते पोलिसाची गाडी आली, ठायरो बोले. यांना काय माहिती. आणि मग पाहिलं त्याच्यामध्ये प्रेताच्या ऐवजी खून दिसला, पाय तुटले दिसले ना. म्हणलं चला गाडीत बसा, कुठे चला, म्हणून कुठं दिल्लीला चला का, जेलमध्ये चला. जन्माभर तर दुःख दिलं, पण मेल्यानंतर काय केलं. पण एक श्रीगुरूचं वरदान असल्यानंतर जिवंतपणी तर सेवा करणारच करणार. पण कोणत्या अवस्थेमध्ये नाही. ऐसे नाही का कोणी परी जितू मेला ना संधी. मग जिवंतपणी तर सेवा करणारच, पण देह पडल्यानंतरही सुद्धा मी सेवा सोडणार नाही. निमिष लोकांना धाडी. म्हटलं दुसरीकडे सेवा करण्याकरता संधीच प्राप्त होऊ देणार नाही. निमिष म्हणजे थोडाही का असेना, पण सर्व सेवा कोण करणार, मीच करणार. ऐसे गणाची या गोडी कल्पवूया. अशा रीतीने तो सेवेची इच्छा कुठपर्यंत करत असतो. गणाची या कोडी अनेक आणखी योग जरी केली तरी याच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारे खंड. इथं आम्ही पाहिलं राहते विठ्ठल काय शांताराम गुरुजीची सेवा करायची, सावलीसारखे काय करायचे. तिथं एक ती खोली आहे ना, त्या खोलीमध्ये राहायचं. ते आनंदाचरण स्वामी होते, तिथं सीताराम महाराज आहे, तात्या होते ना. स्वामी पाहिले का, आनंदाश्रम स्वामी पाहिले का. तात्याकडे जायचे ना, त्याने खूप सेवा केली. गुरुसेवा असते ना, गुरुसेवाचं महात्मा मी उपनिषदामध्ये बरेचसे आणखी सेवा बचनानं मोडी बोलले ते. नाहीतर म्हटलं एक प्रकारचा शिष्य कसा असो. स्वामी महाराजांची गोष्ट सांगतो. हे म्हणणार गोविंदा इकडे ते साहेब आहे ना, त्यांना बोलावणार बघा. ते म्हटलं इतक्या लवकर उठत नसतं ते. अरे म्हटलं ते उठत असतं. म्हटलं रविवारी भरपूर झोप घेत असतात, जागे म्हणला बरं. मला मी गेलो तर दारावर तर काय असते, कुत्र असते की. अनेक पर्याय सांगत असतो. आणि एखाद्या वेळेला म्हटलं आमंत्रण आणलं आलेलं आहे, जेवायला जातो का, दर म्हणाला. दृष्टांत सोडा. ते आईवडिलाची सेवा कशी असते तुम्हाला कल्पना आहे. वडिलाची सेवा असते ना, आणि त्याच्याकरता हे रामायण आहे बघा. त्या रामायणामध्ये श्रावणाने आणि कशी सेवा केलेली आहे तुम्हाला सगळ्या म्हणजे. रामायणामध्ये येतात. दिवसभर त्यांना चालता येईना बघा. कावड घ्यायची एकीकडे, आईने एकीकडे, आणि याला तीर्थयात्रा करायला लावायची. आणि जेवणाच्या अगोदर सगळी व्यवस्थापन करायची. भर रात्री काय मागितलं होतं, पाणी. आपल्यासारखं असताना म्हटलं तर वेळ कळतं का, तर मला एका पाणी मागण्याची वेळ आहे. एवढ्या रात्री पाणी आणण्याकरता गेला तुम्हाला माहिती आहे. त्याला दशरथ राज्याचा काय लागला, कोसळला तो. मग त्याने प्रश्न केला, म्हणलं तुझी काही इच्छा आहे. म्हटलं प्राण सोडील. पण म्हणलं हे पाणी घेऊन जायचं कोणाला, आई वडिलाला. तर म्हटलं मी काय सोडील, पान सोडील. मग कोण घेऊन जातो, सुराजा दशरथ. आणि त्या श्रावणाच्या आई वडिलाला. पण हा श्रावण थोडासा आहे, कोण आहे, राजा आहे की. मग ते बोलत नाही तो. मग त्याचे आई वडील म्हणलं तुला भररात्री आम्ही पाणी मागितलं म्हणून तुला त्रास वाटला असला म्हणून तो बोलत नाही. आता राजा आहे का श्रावण आहे. जा म्हणलं आम्ही काय करीत नाही, पाणी पित नाही. मग तो राजा सगळा इतिहास काय करतो, मग
सांगतो बघा तो. म्हणलं असं असं झालेलं आहे, श्रावण काय झाला, आणि म्हणलं डोळ्याला पाणी जा म्हणायला लागले. महाराजा वेळेला आणखी काय झालेलं आहे हे झालं. म्हणलं तू देखील जसे आम्ही तरफडून मरतो त्याप्रमाणे तो सुद्धा काय होशील. मग तर सगळा इतिहास आहे, तरफडून काय कैकेयीचा हट्ट असतो. भारत नाही जरी भरत गादीवर बसला तरी चालेल, पण राम काय झाला पाहिजे. तर परिणाम काय होते, राजा मरतो ना राजा हलगा. याला आई वडिलाची सेवा कशी करत असतात एक एक उदाहरण आहे बा त्याच्यामध्ये. रामायण नुसतं सांगण्याचं नसून व्यवहारामध्ये आणण्याचं काय आहे. नाही तर आता बरं का किती मुलाला शिकवलं असलं हे करायचं असल्याचे आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात ना. मग बाप म्हणत तुला लहानाचा मोठा केला, अमका केला तमका केला, असं केलं, मग फुकट केलं का. त्याच्या बोलण्याने दुःख होतं ते. इथं आलेलं आहे दृष्टांत म्हणून सांगितलं. येतवरी दिवसांजयाची मानसा आणि करुणिया पैसा अपरजो. इतकी सेवा करूनही सुद्धा सेवेमध्ये जशीच्या तशीच इच्छा असते. तुमच्या याच्यामध्ये नाही का स्फोट सेविता न ध्याय लोक. आवड कशी जी कधी पूर्ण होत नाही तिला काय म्हणायचं, आवड म्हणत असतं. जी पूर्ण होते तिला काय म्हणायचं, तिला इच्छा म्हणत असतं. आवड जशीच्या, किती जरी सेवा केली तरी सेवेची आवड जशीच्या. रात्र दिवस न म्हणे आणि थोडे बहुत न म्हणे. मग तो रात्र आहे का दिवस आहे का याचा विचार करीत नाही. थोडी झाली का जास्त झाली का असं आहे. ते गंभीर नावाचा आणखी दुंडा महाराजांचा शिष्य होता काय. काय सेवा करायचा महाराजांची. कधी कधी महाराज 4-4, 5-5 तास पाय दाबत असे. किती जोपर्यंत आणखी दुंडा महाराज नको म्हणायचे तरीसुद्धा काय करायचं, दिवस थोडे भाऊ न म्हणे आणि मनियाचे दाटेपणे सांजावे. तो व्यापार जो येणे नावे आणि गगनावनी थोरावे आणि एकला करी आगवे एकेची काळी. तो व्यापार नेणे, तो व्यापार त्याला समजत नाही. गगनावनी थोरावे, केवढा मोठा होत असतो सेवेकरता, गगन लहान पडेल. आणि एकला करी आगवे एकेची काळी. सर्व सेवा आपण म्हणजे नामदेव महाराजांच्याकडे ना 14 लोकांची सेवा धनाबाई करत असे. मग सर्व झाड लोट करी अमका जमका. तिला विचारलं, म्हणलं केवढी सेवा करतो तुझं. म्हणलं माझं भाग्य आहे की महान भगवत भक्त असणार आहे, नामदेवाचं कुळ त्याची सेवा. मग नाही म्हणायचं नाही. गोराबाईने सांगितलं दळण दळायचं जा राणाच्या रानामध्ये जाऊन काय घेऊन ये, शेण्या वेचून घेऊन ये. शेणी वेचल्या का तुला. अशा या स्थितीला पाहून परमात्मा तिलाच आणि सहाय्य करू. नामयाची जनी सवेची धर्मागरी पाणी. त्या दगड कांडू लागे माझा सखा असं बरं नाही होय. हे सेवेचं फळ आहे. नाथ महाराजांनी सुद्धा गावाला काय काय हे होतं का, कशाचं फल होत होते. हृदयवृत्ती पुढा अंगाची की दवडा आणि काज साज करी घोडा मानसेची. हृदय दवडी पुढा अंगाची जोडा. सांगण्याचा अवकाश की मन आणखी समोर जावत असतं. काज करी घोडा मानसेची. मनाच्या ठिकाणी आणखी शपथ व्हायला लावत असतो. एखाद्या वेळा श्रीगुरूच्या खेळा लोण करी सकळाची. एखाद्या वेळेला आणखी श्रीगुरूच्याकडून होणारा खेळ त्याच्याकरता स्वतःचा आणि प्राण ओवाळून टाकत असतो. ऐसे गुरुदास श्री कृष्ण गुरुप्रेमी सपोस आणि गुरु आज्ञे निवास आपण जो. गुरुची सेवा करून कृष्ण झालेला असतो आणि गुरुप्रेमी सपोस. मग पुष्ट कशाने होतो, लठ्ठ कशाने येतो, गुरुच्या प्रेमामुळे. गुरु आज्ञे निवास आपण जो. गुरुची आज्ञा राहण्याचं ठिकाण स्वतःच होत असतं.
गुरुकुळे सुकुलीन जो गुरु सौजन्य सुजन आणि जो गुरु सेवे व्यसन निरंतर. गुरुकुळे सुकुलीन. गावाला आपलं कुळ जरी आणखी हे असलं, कमी प्रतीचं जरी असलं तरी एवढं म्हणलं तुम्हाला आनंद घालतो. मग तो काय करतो? गुरु ब्रह्मा गुरु विष्णूचा गुरु माता गुरु पिता बहीण बंधू चुलता गुरु माझा. मग वडील आई वडील वगैरे. आई वडिलाचं जे कुळ असतं ना तेच कोणाचं कुळ असतं? आपलं असतं. तेव्हा गुरुला आई वडील म्हटल्यानंतर कुळही कोणाचं बस लावत असतात मोठी माणसं. गुरुकुळे नाही का, गुरुआज्ञे निवास आपण देतो. गुरुकुळे सुकुले. जरी कुळहीन असेल तरीसुद्धा गुरुच्या सेवेमुळे आणि गुरुच्याच कुळाने तो नाही का, एखाद्याला विचारलं म्हणला तू काय असं लगेच इथला विद्यार्थी जोग महाराजाचं काय घेतो? कारण सगळी नाती कोणाच्या ठिकाणी असते. मग त्याला महत्त्व नाही. कशाला महत्त्व आहे? नावामध्ये शक्ती असते का? कोणत्या ह्याच्यामध्ये आहे? तो किती शिकला किती विद्वान आणि त्याला काही नाही आहे. पण म्हटलं का हो कसं काय नाही? म्हटलं आमची कोणाचा शिक्का लागतो इथून गेल्यानंतर. त्या शिक्क्याला काय आहे का? म्हटलं कुठे? म्हणलं आम्ही वारकरी शिक्षण जोग महाराजाच्या कुठे होतो? मग जोग महाराजाच्या चालू लागला चला जेवायला. नावाला काय? तो किती शिकलेला आहे, कीर्तन कसा करतो आणि गायन कसा करतो त्याला बरं का. विद्यार्थी कुठला आहे मग त्याला महत्त्व आहे. मग तो 2 महिने राहू का 4 महिने काही कारणास्तव जात असताना घरच्या अडचणीमुळे 4 वर्षापर्यंत राहू शकत. तरी पण सुद्धा कोणाचा आहे मी म्हणतो गुरुकृषे गुरुप्रेमे सपोष. गुरुकुळे सुकुलीन जो गुरु बंधू सौजन्य सुजना. गुरुबंधू सौजन्य सुजना. हे नातं सर्वामध्ये मोठं आहे. बा कोणतं नातं आहे? एखाद्या ह्याच्या पोटी 4 पोरं आले असेल तर त्यांचं बंधू जातं काय असते? त्यांना विचारलं म्हणलं हे कोणा? म्हणलं आमचे भाऊ आहे आमचे बंधू आहे असं. पण त्याही नापेक्षा नातं कोणतं आहे? एका ठिकाणी शिकत असल्यानं गुरुबंधूचं नातं होतं असं कोणतं? आणि नातं याहीपेक्षा काय आहे? मग एखादा मनुष्य श्रीमंत गुरु बंधू असेल, एखादा गरीब असेल तरी गरीब असणाऱ्या आणि गुरुबंधूला सुद्धा काय करतो तो? मदत करतो. मग सुदामदेवाचं तरी काय? भगवान गुरु बंधू समजतात. काय समजतात? एकाच ठिकाणी शिकत होते ना. कोण? संदीपनीच्या आश्रमामध्ये. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला भागवतामध्ये सांगितल्या आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं आणि बंधू याचं नातं कोणतं होतं? गुरुबंधू. आणि भगवान श्रीकृष्ण हे असल्यामुळे पुन्हा दुसरं नातं कोणतं होतं? गुरुभक्ताचं नातं होतं. तो सदामदेव आपल्याला काय समजत असे? गुरुबंधू असूनही सुद्धा भक्ताचं नातं होतं. दोन्ही तुम्ही सुदामदेवाचं आख्यान आहे का? बरं का आपला पाठ ज्ञानेश्वरीचा आहे. ते सुदामदेवाचं आख्यान काय केलं त्याला करुण रस आहे. कोणता रस आहे? ते पोहे बी सगळे. गुरु संप्रदाय धर्म अंतोची दयाचे वर्णाश्रम गुरुच्या परिचर्या नित्यकर्म दयाचे गा. गुरु संप्रदाय धर्म अंतोची दयाचा वर्णाश्रम. मनुष्य म्हटल्यानंतर संप्रदाय बरोबर असते. आपण नाही का कोणत्या संप्रदायातल्या? वारकरी संप्रदाय. अन्य संप्रदाय असतात ना. आपण संप्रदाय धर्म
आणि तुमचा वर्णाश्रम कोणता आहे? आश्रम असतो वर्ण, बालपण, तरुणपण, वृद्धपण, त्याला वर्णाश्रम असं म्हणा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्ण असताना सर्व. आणि गुरुपरिचर्या, नित्यकर्म, दया शिका. गुरुपरिचर्या, गुरूंची सेवा करणं, त्यांनी सांगितलेला जो धर्म असेल त्याप्रमाणे तोच त्यांचा नित्य नियम असतो. ते अमृतबा सांगायची गोष्ट बघा, मामासाहेबाच्या सोबत चालबील म्हणायची असताना मग कुठे जायचं असलं, मग जेवणाला बसलेलं आहे, मग लगेच हाक मारली बरं का, कुठं गाडीत बसण्याकरता म्हणा किंवा काही म्हणा, नुसतंच जेवायला बसलेला आहे. काय बसलेलं आहे? 2 घास खाल्ले. किती? लगेच निघालो टाकायचं सगळं चालू लागायचं. बरं काय, नित्यकर्म म्हणतात. जेवत बसायचं, हाक मारल्यावर ताट काय करायचं, एक एक दृष्टांत म्हणून सांगितलं तुम्हाला. मग नित्यकर्म द्यायचे. श्री गुरु क्षेत्र, गुरु देवता, गुरु माता पिता, आणि जो गुरुसेवेपरीचा मार्ग नाही का. आपल्या ह्याच्यात भीमसेन जोशीचा आहे ना, गुरु नाही का, संतांच्या बाबतीमध्ये बोलणार. मग सगळी नाते कोणाच्या ठिकाणी आहे? तर दत्ताच्या कीर्तनामध्ये दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बोलतो सुलता. गुरु क्षेत्र, गुरु देवता, गुरु माता, गुरु पिता, आणि पुढे जो गुरुसेवेपर्यंतचा मार्ग आहे, गुरुसेवेच्या शिवाय काही जाणत नाही. श्री गुरुचे द्वार ते आपणचे सर्वस्व स्वार, गुरुसेवका सोदर प्रेमी भजे. श्री गुरुचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार. त्याच्या ठिकाणी राहणारा जो दरवाजा आहे तोही सुद्धा गुरुसेवका सहोदर. एखाद्याला विचारलं, म्हणलं का हो तुम्हाला काय येत नाही? मला 10 भाऊ आहे. अरे 10 भाऊ कसं कुठं असते का? शक्यता असते का? म्हणलं तुम्ही 2च भाऊ आणि 10 काय सांग? म्हटलं 10 आमचे गुरुबंधू आहे. अरे का गुरु ते बाजूचे शब्द गुरु सहोदर म्हणजे प्रेमे पाहिजे. जरी ना भाव नाही काय बंधू 3 असले, पण शिकते वेळेस नाही का पाठामध्ये असलेल्या सर्वांना काय तो समजतो गुरुबंधाचा. नाही तर मग आपल्या भानगडी करतो. एकाच वेळा शिकत असतात ना, इथून सुटून गेल्यानंतरही सुद्धा 4 वर्ष झाल्यानंतर गेल्यानंतरही सुद्धा नातं जसाच्या तसंच असतं. पुढे गुरुवाक्य वाचवणे नाही, जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे. गुरुने जो काही नाममंत्र सांगितला असेल तोच मुखाने वर्णन करत असतो. आणि गुरुवाक्य वाचवणे शास्त्रात काय करे. संताची बाई सर्व भावे वचनानं मोडी. शिवतले गुरुचरणी भलतायचे हो पाणी. या तीर्थक्षेत्र याने त्रैलोक्याचे. शिवतले चरणी गुरु नाही, शिवतले गुरुचरणी आणि भरतायचे हो पाणी. नाही का काही ठिकाणी असते ना आपल्या मग स्वागत करत असतात, पाय देऊ द्या महाराज. म्हटलं त्यांना सांगावं लागतं योग्यता नाही आमची, तरी ऐकत काय करत नाही. पण त्या अंगठा तरी काय करत होता. तसा गुरुजीचा अंगठा जरी आणखी पाण्याला लागला तरी ते तीर्थ होते. हे बघ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरून येण्यापूर्वी पाणी कसं असते. आता लगेच समाधीचा संबंध आला तर आपल्या तांब्यामध्ये म्हणा प्याल्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यात तुळशीचं पान टाकलं तर तीर्थ होते. इतकी पवित्रता तुळशीच्या काय आहे. तुळशी देवता आहे. कटाळ
श्रीगुरूचे उच्चिष्ट आहे आणि लायाचे अवचिटे तिने लावे विटे. श्रीगुरूचे उच्चिष्ट आहे नाही का. हे सुद्धा एक मार्ग आहे बा. उच्चिष्ट ती फळे काय. कोणाचे उच्चिष्ट करत असते का प्रेमाचा आविर्भाव असावा लागतो. त्याच्यामध्ये शक्ती असते. आणि लायाचे यासाठी तो त्याने लाभे विटे समाधी. समाधीच्या सुखापेक्षाही सुद्धा त्याच्यामुळे तो अधिक आनंद जातो. कैवल्य सुखापाठी परमानुगी किरडी आणि उजळती. कैवल्य सुखासाठी परमानुगी किरडी. सदा परमाणू जरी असला तरी केवळ मोक्षाच्या सुखाची सुख तो मानत असतो. उधळती पाया पाठी लागले नाही का. नामदेव महाराज पुढे परमात्मा सांगत असतो नामदेवा पुढे हो पुढे हो. आपण मागे राहतो. नामदेव महाराज म्हणतात सदेवा तुम्ही पुढे चालला नाही नाही म्हणायला लागले. नामयाच्या पाठी हा म्हटलं ते मागे कशा कर. नामदेव महाराजांच्या पायाचे चरण आपल्याला लागावे म्हणून भगवान मागे मागे चालतात. उधळती पाया पाठी चालते हे असो सांग किती नाही पार परिमे उत्क्रांतमती. हे असं म्हणलं आता किती वेळ सांगत बसायचं. तेव्हा इथेच समोर आलेला विषय कधी सांग.